30 डिसेंबर सोमवती अमावस्येला शिवाचे हे उपाय. सोमवती अमावस्येच्या दिवशी 1 लोटा जल घेऊन त्यामध्ये पिवळे चंदन मिक्स करावे आणि थोडे काळी मिरी वाटून टाकावी आणि त्यामध्ये 7 बेलपत्र टाकावे. 7 बेलपत्रासोबत 7 वृक्षाचे पानही टाकावेत. कोणतेही वृक्ष असेल आपल्यापाशी त्या वृक्षाचे पानं टाकावेत आणि घरातून जात्या वेळेस पूर्ण घरात भ्रमण करून घ्यावेत आणि ज्या व्यक्तीला रोग जास्त असेल त्या व्यक्तीचा स्पर्श करून ते जल भगवान शंकरावर समर्पित करून लोट्यामध्ये थोडेसे जल ठेवून ते जल भगवान शंकराच्या मंदिराच्या दरवाजावर अर्पण करावे. सोमवारच्या दिवशी जी अमावस्या पडते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. त्या दिवशी काय केले जाते तर पिंपळाची परिक्रमा केली जाते, तुळशीची परिक्रमा केली जाते, पूजन केले जाते, पाठ केले जाते. काही करावे पण दान जरूर करावे. ज्या मुलामुलींचा विवाह होत नाहीत किंवा पती पत्नीमध्ये वादविवाद चालू राहत असेल, कोर्टापर्यंत त्यांची भांडणे गेली असेल, ज्या घरात शांती नसेल, घरात क्लेश चालू राहत असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन पिंपळाची पूजा करून कुंकू सिंदूर समर्पित करावे. जल अर्पण करून कच्च्या सुताने 7 परिक्रमा करावी किंवा 108 परिक्रमा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख येते आणि आपल्या घरात अशांती राहत नाही. सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावा. जर तुमच्याकडे तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा. देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरी येईल. दिवा आणि पाण्याने नकारात्मकता दूर होईल. सूर्यास्तानंतर अंधार पडू लागल्यावर हा दिवा लावावा. सोमवती अमावस्या निमित्त घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या जगात परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो. ते ह्यामुळे आनंदी होतात आणि आशीर्वाद देतात. अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांकडून दर्पण, पिंडदान इत्यादीची अपेक्षा करतात. हे सर्व केले तर खूप चांगले आहे. ह्याशिवाय घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावा. जिथे तुमच्या पूर्वजांची चित्रे ठेवली आहेत, मोहरी किंवा तिळाच्या तेलानेही हा दिवा लावू शकता. पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवता आणि पूर्वज देवता वास करतात. अशा स्थितीत सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आपण इच्छित असल्यास आपण देवतांसाठी तिळाच्या तेलाचा दिवा आणि पितरांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. तुमचे दुःख दूर होतील आणि तुम्हाला देवाची कृपा मिळेल. सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. मान्यतेनुसार ह्या दिशेला देवांचा वास असतो. तुमचे घर धन आणि धान्याने भरले जाईल. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असेल. सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा लावावा. दिवा अंधार दूर करतो आणि सकारात्मकता पसरवतो. सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होते. ह्या वेळेपासून सोमवती अमावस्येला दिवा लावू शकता. सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठून प्रथम स्नान करावे. नंतर पितरांचे स्मरण करून प्रार्थना करावी. दर्पणासाठी काळे तीळ, पांढरी फुले आणि कुश यांचा वापर केला जातो. दर्पण अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. संतप्त पितरांना शांत करण्यासाठी, पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृचालीसा पाठ करा. ब्राह्मणांना अन्नदान करा आणि दान करा. ह्या दिवशी गरीब व गरजूंना काळे तीळ, दही, दूध, कपडे, फळे, अन्न इत्यादी दान करता येते. सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाला पाणी, दूध, दही, मध, तूप इत्यादींनी अभिषेक करावा. सोमवती अमावस्येचे व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावा. पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना शांती मिळते. माता पार्वतीची उपासना केल्याने सुख समृद्धी येते. जर तुम्ही दर सोमवारी उपवास ठेवलात तर त्याचा प्रभाव जास्त असतो.
शिवपुराणाचे पठण केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी शिव मंदिरात जा, पण ह्या दिवशी मांसाहार आणि मद्य सेवन करू नका, हे लक्षात ठेवा. ह्या व्यतिरिक्त ह्या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका आणि ह्या दिवशी रागावू नका, परंतु कुटुंबात अशांतता राखा. या उपायांचे पालन केल्याने तुम्ही जीवनात सुख समृद्धी आणू शकता आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवू शकता. सोमवती अमावस्याला नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काळे तीळ दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद कायम राहतो. या अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा पूर्ण विधीपूर्वक करावी. ह्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती खूप प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. या अमावस्याला तांदूळ आणि दुधाचे दान केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि नाराज पितरही प्रसन्न होतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान केल्याने पितरांचे अतृप्त आत्मे तृप्त होतात, अशी सनातन धर्मात श्रद्धा आहे. जर एखाद्या व्यक्तीला राहू ग्रहामुळे त्रास होत असेल आणि त्याच्या कुंडलीत राहू दोष असेल, तर हा दोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्या हा सर्वोत्तम दिवस आहे. त्या व्यक्तीने दिव्यात मोहरीचे तेल आणि लवंग टाकून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. ह्या सोमवती अमावस्याला ज्यांना आर्थिक दुर्बलता किंवा पैशाची कमतरता आहे त्यांच्यासाठी एक विशेष उपाय सांगितला आहे. ह्या दिवशी भाविक तुळशी मातेची 108 प्रदक्षिणा करतात आणि श्रीहरी 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 या मंत्राचा जप करतात. या मंत्राचा जप करताना श्री म्हणजे धन, संपत्ती, वैभव आणि हरी म्हणजे भगवान विष्णूची दया आणि कृपा मानली जाते. असे मानले जाते की हा उपाय भक्ती आणि श्रद्धेने केल्यास भगवान विष्णूची कृपा होते आणि व्यक्तीच्या जीवनातून दारिद्र्य दूर होते. 108 तुळशी मातेची प्रदक्षिणा आणि श्रीहरी मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समृद्धी येते. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे आणि श्रीहरी मंत्राचा जप करणे याशिवाय इतर उपायही करता येतात. ह्या दिवशी भगवान शिवाची उपासना देखील अत्यंत फलदायी मानली जाते. शिवलिंगावर पाणी आणि बिल्वाची पाने अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व समस्या दूर करतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.